महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर पुणे बसमध्ये चढताना महिलेचे 1.25 लाखाचे दागिने लंपास. नाशिक रोड बसस्थानकात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डाव. नाशिक रोड बसस्थानकातून पुणेकडे जाणाऱ्या नवापूर पुणे एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्सची चेन उघडून तब्बल 1,20,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. राहता तालुक्यातील प्रवरानगर येथील रुबिना सिराज पिंजारी वय 46 राहणार अहिल्यानगर या सोमवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास नाशिक रोड बसस्थानकातून पुणे जाणाऱ्या नवापूर पुणे बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील पर्सची चेन उघडून त्यातील लहान पाकिट लांबवले. या पाकिटात 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस आणि 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असे सुमारे 1,20,000 रुपये किमतीचे दागिने होते. काही वेळाने पर्स तपासल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे. दरम्यान नाशिक रोड बसस्थानक तसेच रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत परिसरात पॉकेट मारवत चोरटे सक्रिय असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रवाशांचे दागिने, रोकड, मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नाशिक. सिराज बाबूलाल पिंजारी नाशिक रोड बस स्टँडवरून बसमध्ये चढत असताना माझ्या मिसेसचं पर्स उघडून 4 तोळे सोनं मारल्या गेलेलं आहे. कुठून आलात तुम्ही ते सांगा. मी नाशिक रोडच्या बस स्टँडवरून बसून संगमेर जाण्याकरता बसमध्ये चढत होतो आम्ही. किती वाजताची घटना? दरम्यान 4:30 ते 5च्या दरम्यान ही घटना.